मित्रांनो, BEd-CETचा रिझल्ट कसा लागलेला आहे आणि तुमचं जे स्कोअर कार्ड आहे कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम कोणतंही जे ब्राउझर आहे ते ब्राउझर ओपन करा. मी इथं Google ब्राउझर ओपन करतो, Google Chrome. त्यानंतर यामध्ये टाका BEd-CET. लॉग इन. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जो इंटरफेस दिसेल CET सेल महाराष्ट्र अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या कॉर्नरमध्ये पहा, इथं या कॉर्नरमध्ये तुम्हाला दिसेल CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26. तुम्ही इथं क्लिक करा. इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये इंटर व्हाल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस आणि जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीचा जो इंटरफेस तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता या इंटरफेसमध्ये तुम्ही या अगोदर इथून हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे CETचं जे रजिस्ट्रेशन आहे ते इथं केलेलं आहे. तुम्ही केलेलं रजिस्ट्रेशनची जे प्रोफाईल आहे इथं दिलेली आहे. आणि यानंतर हे जे ब्लर झालेलं आहे, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस या स्कोअर कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते स्कोअर कार्ड मिळेल. आता तुमचा BEd-CETचा जो रिझल्ट आहे तो लागलेला नाही आहे, म्हणून इथं क्लिक करायचं. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल या टॅबवर आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते प्राप्त होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.